नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिक स्कूल, स्कॉलरशिप, नवोदय तसेच सर्व शालेय स्पर्धा परीक्षांना महत्वाचा प्रश्न आहे काय? अशा रॅन्डम फिगरचा आपल्याला एरिया काढावी असं विचारलं जातं. बघा बघा अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, बघा जे शेप आपल्याला माहिती आहेत रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल त्याच्यामध्ये आपल्याला त्या फिगरला डिवाइड करायचं असतं. बघा जर मी तर डॉटेड लाईन टाकलं, बघा डॉटेड लाईन जर टाकली तर हा एक रेक्टँगल होतो आणि हा एक रेक्टँगल होतो. रेक्टँगलचा एरिया आपल्याला काढता येतो. बघा याची काय लेंथ होणार 8 आणि इथली 3. बघा याची पण इथं 3च होणार ना, की किती येणार 3 आणि ह्याच्या समोर बरोबरच आहे का एवढी, ही पण काय होणार 8. म्हणजे आता काढू शकतो आपण रेक्टँगलचा. बघा काय येणार 8 गुणिले 3, 8 into 3 किती 24 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर. या साईजचा झाला. आता याचा बघूया. बघा किती याची ब्रेड किंवा हाईट म्हणा 1 सेंटीमीटर. आता ही लेंथ किती असणार आहे बघा, ही लेंथ किती असणार बघा. टोटल लेंथ आहे 8 सेंटीमीटर, इथपर्यंतची लेंथ आहे 3, म्हणजे इथली किती असणार 8 मधून 3 गेले किती येणार 5, म्हणजे इथली लेंथ येणार 5 सेंटीमीटर. आता याचा पण आपण एरिया काढू शकतो. काय 5 गुणिले 1 किती येणार 5 1 5, म्हणजे किती येणार बघा. आता दोघांचे ऍडिशन करा. बघा सेंटीमीटर स्क्वेअर किती येणार 24 अधिक 5 किती 29 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार मित्रांनो 4 नंबर. धन्यवाद.